नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता पाचवीचं प्रकरण 5व परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपण या प्रकरणाचा आज अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर मुलांनो, आपण आता परिमेय संख्यांचे दशांश रूप आपण बघणार आहोत, म्हणजे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ अ रॅशनल नंबर इथे आपण बघणार आहोत मुलांनो. उदाहरण बघूया. उदाहरणाद्वारे मुलांनो आपल्याला अजून छान स्पष्ट होईल. तर बघा, इथे आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे 7/4. ही परिमेय संख्या आहे. बघा मुलांनो, इथे 7/4 ही परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे. दशांश चिन्ह 0 आपण कितीही शून्य देऊ शकतो. बघा, अपूर्णांकी भागा नंतर कितीही शून्य देता येतात. बघा, इथे 7 अपूर्णांकानंतर आपण कितीही शून्य देऊ शकतो. आपल्याला हवे तेवढे शून्य आपण इथे देऊ शकतो. कारण बघा, 7 बरोबर 7.0 बरोबर 7.0000. तर लक्षात ठेवायचं मुलांनो, आपण कितीही शून्य इथे देऊ शकतो. मग आता बघा, आता भागाकार कसा केलेला आहे. बघा, 4च्या पाड्यामध्ये 7 येतं का? नाही. 4च्या पटीमध्ये 7 येत नाही. म्हणून बघा, 4 1 4. समजा 4 दुने करूया तर काय होईल मुलांनो? 8 होईल. आणि 8 हे 7 पेक्षा मोठं होईल. म्हणून आपण काय करूया, इथे 4 1 4 करूया. बघा मुलांनो, इथे 7 मधून मग 4 गेल्यावर किती शिल्लक राहतील? इथे 3 शिल्लक राहणार आहे मुलांनो. आणि हा जो शून्य आहे तो काय येईल? खाली येईल. परंतु इथे बघा मुलांनो, इथे दशांश चिन्ह आहे, तर इथे पण आपण दशांश चिन्ह लिहूया. आता बघा, 4च्या पाड्यामध्ये 30 संख्या येते का, किंवा 30च्या जवळची संख्या? तर बघा, 4 7 28. 4 7 28 येणार आहे मुलांनो. कारण बघा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28 आणि 4 9 32 होईल. 32 ही 30 पेक्षा मोठी संख्या होईल. म्हणून आपण इथे 4 7 28 लिहूया. मग मुलांनो बघा, 10 मधून 8 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे. मग इथे हा जो शून्य आहे तो पुन्हा इथे खाली येईल. मग बघा, 4च्या पाड्यामध्ये 20 येतं का मुलांनो? तर 4 5 20. बघा मुलांनो, 4 5 20 म्हणजे पूर्णपणे इथे भाग गेलेला आहे. तर याचा जो भागाकार कसा करायचा आहे समजलं का मुलांनो तुम्हाला? बघा, लक्षात ठेवायचं पहिल्या स्टेपमध्ये की इथे 7/4 होतं. तर आपण 7च्या नंतर आपण दशांश चिन्ह देऊन कितीही शून्य आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, 4 1 4 केलं. मग इथे बघा, 7 मधून 4 गेल्यावर किती? 3 शिल्लक राहिले आहे मुलांनो. मग हा शून्य इथे खाली येईल. आणि इथे दशांश चिन्ह आहे, म्हणून इथे वर सुद्धा आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे. मग 4च्या पाड्यामध्ये बघा मुलांनो, 28 येतं का? तर बघा, 30 येतं का? नाही. म्हणून आपण 4 7 28 केलेला आहे मुलांनो इथे. मग इथे 30 मधून 28 गेल्यावर किती? 2 शिल्लक राहिले आहे मुलांनो. आणि हा जो शून्य आहे हा खाली आला. 4 5 20 होईल मुलांनो. म्हणजेच याचं किती आलेलं आहे भागलं तर उत्तर आपल्याला आलेलं आहे 1.75. तर बघूया मुलांनो, याचं स्पष्टीकरण आपण बघूया. बघा, 7 ला 4 ने भागल्यावर 1चा भाग लागला आणि बाकी 3 उरते. तर बघा, का बरं 1चा भाग लागला इथे? कारण 4 दुणे केलं असतं तर 8 झालं असतं मुलांनो, आणि ते मोठं असतं. म्हणून स्टेप 2 मध्ये इथे लिहिलेलं आहे 7 ला 4 ने भागल्यावर 1चा भाग लागला व बाकी किती उरलेला आहे? 7 मधून 4 गेल्यावर बाकी इथे 3 उरला आहे. आता 1 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह इथे देऊया. मग आपण बघा, इथे 1 नंतर आपण दशांश चिन्ह आपण इथे दिलेला आहे. आणि हा जो शून्य आहे हा खाली आला. बाकी 3च्या पुढे भाज्यातील शून्य आपण इथे लिहिलेला आहे. मग काय केलं आहे मुलांनो, इथे बाकी 3च्या पुढे भाज्यातील शून्य लिहून 30 झाली आहे. मग इथे 30 झालेली आहे. आता 30 ला 4 ने भाग जातो का आपण ते बघूया. 30 ला 4 ने आपण इथे भागलेला आहे. तर आता जो येणारा भागाकार आहे हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 7 लिहूया. म्हणून बघा, इथे जो भागाकार आता इथे आलेला आहे बघा, 4च्या पाड्यामध्ये 28 येते, 30 तर येत नाही, पण लगतची संख्या आली आहे. म्हणून इथे आपण 4 7 28 केलेला आहे मुलांनो. आणि बघा, 30 मधून 28 गेल्यावर 2 इथे बाकी राहिलेला आहे. मग पुन्हा भाज्यातील हा जो शून्य आहे पुन्हा इथे खाली येईल मुलांनो.
आणि आता आपण 20ला 4ने भागूया. तर बघा आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे. आता हा जो येणारा भागाकार काय आहे? अपूर्णांक भाग आहे. म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर आपण इथे 7 लिहूया. बघा आपण 1 लिहिलं, त्याच्यानंतर दशांश चिन्ह लिहिलं आणि इथे 7 लिहिलं, कारण 4 7 28. आता भाज्यातील अजून एक शून्य खाली घेऊया आणि भागाकार पूर्ण करूया. आता बघा हा भाज्यातील पुन्हा इथे शून्य खाली आला आणि 4च्या फाड्यामध्ये 20 येते. 4 पंचे 20 येतं मुलांनो. म्हणून या भागाकारात दशांश अपूर्णांका नंतर काय झालं मुलांनो? या भागाकारात दशांश अपूर्णांकांनी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग आपण इथे केलेला आहे. म्हणून बघा इथे हा जो आहे शून्य इथे घेतलेला आहे. आता बाकी किती आलेले आहे आपलं, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे मुलांनो? 1.75 हे आपलं उत्तर इथे आलेलं आहे. आणि नक्की मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल. आता उदाहरण बघा, काही परिमेय संख्यांचे दशांश रूप कसे वेगळे आहे ते बघूया. बघा मुलांनो, काही ज्या परिमेय संख्या आहेत त्यांचे दशांश रूप कसे वेगळे आहेत आपण ते बघूया. तर इथे बघा 5/3 ही संख्या दशांश रूपात लिहा. तर बघा मुलांनो, 5/3 ही संख्या आपल्याला दशांश रूपात इथे लिहायची आहे. तर आपण कसं करूया मुलांनो? बघा या भागाकारामध्ये दशांश अपूर्णांक भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग केला आहे. तर बघा मुलांनो, आपण जसं आधीच्या उदाहरणामध्ये आपण केलं होतं 7/4 होतं, तर आपण 7 नंतर काय दिलं होतं? दशांश चिन्ह देऊन शून्य दिलेले होते. तर इथे सुद्धा बघा मुलांनो, आपण काय करूया? 5 नंतर आपल्याला हवे तेवढे आपण शून्य देऊ शकतो दशांश चिन्ह देऊन. 5/3 आहे, तर 5 नंतर आपण दशांश चिन्ह देऊन हवे तेवढे आपण इथे शून्य देऊ शकतो. मग बघा 3 ने भागूया. 3च्या फाड्यामध्ये 5 आहे का? नाही, म्हणून इथे आपण 3 1 3 लिहूया. मग बघा 5 मधून 3 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे मुलांनो? इथे 2 राहणार आहे. आणि भाज्यातील हा जो शून्य आहे हा खाली येईल आणि इथे बघा 1 नंतर आपण दशांश चिन्ह देऊया. आता 3च्या फाड्यामध्ये 20 किंवा 20च्या जवळची संख्या आहे का बघा? तर बोला मुलांनो, 3चा फाडा बोला. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 सख 18. म्हणून आता इथे 3 सख 18 येते मुलांनो. बघा मग 20 मधून 18 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे. पुन्हा इथे भाज्यातील हा जो शून्य आहे हा खाली येईल आणि 3 सख 18 होईल मुलांनो. मग इथे पुन्हा 2 वाचेल. आपण इथे समोर हा भागाकार अजून असा वाढवत वाढवत गेला, समजा इथे शून्यांची संख्या वाढवली, तर उत्तर किती येणार आहे मुलांनो? याचं पुन्हा 20 मधून 18 18 असंच येणार आहे. म्हणजेच याचा जो भागाकार येणार आहे तो किती? 1.66666 असा वाढत येणार आहे. म्हणून याला आपण डायरेक्ट आन्सर असं लिहू शकतो की 1.6 आपण हे उत्तर लिहू शकतो, कारण 6 6 6 समोर येत आहे. किंवा 1.67 आपण लिहू शकतो. तर बघूया मुलांनो, 5 बरोबर 5.0 अपूर्णांकी भागाकारानंतर कितीही शून्य देऊ शकतो हे आपण आताच बघितलं आहे. दुसरी स्टेप बघा, 5ला 3 ने भागल्यावर 1चा भाग लागला. कोणता भाग लागला? 1चा भाग लागला. म्हणून इथे 3 1 3 लिहूया. आणि बाकी किती उरते? 5 मधून 3 गेल्यावर 2 उरते. आता 1 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह आपण इथे देऊया. बघा इथे 5 मधून 3 गेल्यावर 2 शिल्लक राहिलेला आहे. 1 नंतर आपण दशांश चिन्ह लिहूया. आणि आता भाज्यातला शून्य हा इथे खाली येईल, म्हणजे इथे 20 बनेल. बघा बाकी 2च्या पुढे भाज्यातील शून्य लिहून 20ला 3 ने भागूया. म्हणून बघा हा इथे 20ला आता आपण 3 ने भागूया. आता 3 सख 18 होते मुलांनो, म्हणून 3 सख 18 आपण लिहिलं आहे. 20 मधून 18 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे. पुन्हा इथे भाज्यातील हा जो शून्य आहे इथे खाली येईल. आणि मग जो भाज्यातील इथे पुन्हा शून्य खाली आल्यावर काय होईल मुलांनो? हा जो भाज्यातील शून्य खाली येईल इथे 20 झालेला आहे. पुन्हा 3च्या फाड्यात 20 किंवा 20च्या जवळची, पुन्हा 3 सख 18 लिहूया. मग वजा करूया, पुन्हा 2 येईल. म्हणजेच पुन्हा आपण समजा शून्य घेतला तर हीच प्रोसेस रिपीट होणार आहे. बघा आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 6 लिहू आणि बाकी किती आलेली आहे? 2 आलेली आहे. परत 20ला 3 ने भागून भागाकारात दशांश चिन्हानंतर 6 लिहूया. मग बघा म्हणून इथे 6 लिहिलेला आहे. आता भाज्यातील अजून एक 6 शून्य खाली आला. मग अजून एक शून्य इथे खाली आला आणि आपण मग पुन्हा भागाकार केला तर
3 सख 18 असा भागाकार आलेला आहे मुलांनो. इझीच आहे मुलांनो. ज्या प्रकारे आपण पूर्णांक संख्यांचे भागाकार करतो तशाच प्रकारचा आहे मुलांनो इथे हे भागाकार. आता बघा हा शून्य हा जो आहे हा खाली आला. मग बघा 3 सख 18 भागाकारात दशांश चिन्हानंतर परत परत 6 येत आहे. बघा परत परत इथे 6 येत आहे, म्हणून 6 वरती टिंब लिहून भागाकार पूर्ण करूया. म्हणून बघा इथे आपण 6 वरती टिंब देऊन भागाकार काय करूया, पूर्ण करूया. आणि 5/3 बरोबर 1.666 असा प्रकारे हा जो भागाकार येणार आहे मुलांनो. तर 5/3 बरोबर किती आलेला आहे, 1.6. या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागा नंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग केला आहे. तर बघा मुलांनो हे तुम्हाला समजलं असेल आपण कसं केलं. 3 1 3 मुलांनो. इथे हवे तेवढे आपण शून्य देऊ शकतो. ही पहिली स्टेप्स लक्षात ठेवायची. दुसऱ्या स्टेप मध्ये बघा आपण एकदा पुन्हा अजून रिवाइज करूया. आपल्याला 5/3 करायचं होतं, तर आपण काय केलं, 5 नंतर दशांश चिन्ह देऊन आपल्याला हवे तेवढे आपण शून्य इथे लिहू शकतो. आपण इथे 2 शून्य लिहिलं आहे. मग बघा मुलांनो 3 1 3 म्हणून 5 मधून इथे 3 गेल्यावर 2, जसा आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार करतो, नॉर्मल जसा भागाकार करतो तसाच हा भागाकार आहे मुलांनो. मग इथे बघा 5 नंतर दशांश चिन्ह होतं, म्हणून 1 नंतर सुद्धा आपण इथे दशांश चिन्ह लिहिलं. भाज्यातील हा शून्य इथे खाली आला. 20 झालं मुलांनो. मग 3च्या पाड्यामध्ये 20 येते का नाही, त्याच्या जवळची संख्या आपण इथे बघितली. 3 सक 18. मग 20 मधून 18 गेल्यावर 2 शिल्लक राहिलं. पुन्हा मग मुलांनो इथे भाज्यातला हा शून्य इथे खाली आला. पुन्हा 3 सक 18. आपण बघा अजून इथे शून्य दिले असते तर ही क्रिया समजा अजून दिले असतं तर हे पुन्हा इथे हा शून्य इथे खाली आला असता. मग इथे 20 झाले असते. मग पुन्हा 3 सख 18. मग इथे 2 राहिलं असतं. पुन्हा इथे समजा शून्य दिला असता, म्हणजे ही क्रिया समोरच राहिली असती. म्हणून बघा उत्तर कसं आलं असतं, 1.6666 म्हणजे 1.666 असं आलं असतं मुलांना. म्हणून आपण फायनल उत्तर काय लिहिलं आहे बघा, 1.6 या भागा. म्हणून बघा, म्हणून 6 वरती टिंब लिहून आपण भागाकार पूर्ण केलेला आहे. तर याचा अर्थ काय होते मुलांना, इथे जो टिंब दिलेला आहे की अजून याच्या समोर कंटिन्यू 6 6 येत आहे, म्हणून आपण 6 वर काय दिलेला आहे, इथे टिंब दिलेला आहे. तर मुलांनो अशा प्रकारे आपण परिमेय संख्याचा भागाकार आपण कसा करायचा हा बघितलेला आहे. आणि नक्की तुम्हाला हा भागाकार समजला असेल मुलांनो. आता बघा 2/11 ही संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे. तर बघा मुलांनो 2/11 ही संख्या आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायची आहे. तर बघा इथे जो अंश आहे तो छोटा आहे आणि छेद कसा आहे, मोठा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल मुलांनो, इथे सर्वप्रथम आपण जो 11 आहे मुलांनो, बघा 2च्या नंतर आपण दशांश चिन्ह इथे दिला आणि 0 0 दिलेला आहे. आता बघा इथे आपल्याला काय करावं लागेल, आधी 0 द्यावा लागेल. कारण बघा मुलांनो 2 बरोबर 2 दशांश चिन्ह 0 बरोबर 2 दशांश चिन्ह 0 0 0. म्हणजे बघा मुलांनो इथे अपूर्णांकी भागानंतर कितीही शून्य देतात, ही सारखी क्रिया आहे. फक्त इथे बघा प्रॉब्लेम मध्ये काय आहे मुलांनो, जो अंश आहे 2 हा छोटा आहे आणि छेद हा मोठा आहे. बघा 2 ला 11 ने भागल्यावर 0चा भाग लागला आहे. कारण बघा मुलांनो इथे जो 11 आहे आणि इथे 2 आहे, तर ती संख्या लहान आहे, म्हणून आपण इथे आधी 0चा भाग लागलेला आहे. म्हणून इथे आपण काय केलेलं आहे, 0 लिहिलेला आहे मुलांनो. 2 ला 11 ने भागल्यावर 0चा भाग लागलेला आहे. आणि बाकी किती उरते मुलांनो, इथे बाकी जी आहे ती 2 उरलेली आहे. म्हणून इथे बघा आपण 0 लिहिलेला आहे, 0 दशांश चिन्ह आणि 2 मधून 0 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे. मग आता भाज्यातील हा जो 0 आहे हा काय येईल, खाली येईल. आता 0 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह लिहूया. म्हणून इथे 0च्या नंतर दशांश चिन्ह लिहिलेलं आहे. बाकी 2च्या पुढे भाज्यातील 0 लिहून 20 ला 11 ने भागूया. मग बघा हा जो 0 भाज्यातील हा खाली येईल. आता बघा 11च्या पाड्यामध्ये 20 येते का, 11 1 11, 11 दुने 22. समजा दुने केलं 11 दुने, तर हा 22 20 पेक्षा मोठा होईल. म्हणून 11 1 आपण 11च करूया. मग इथे किती राहणार आहे मुलांनो, 9 शिल्लक राहणार आहे. आता आपण काय करूया, 9 शिल्लक राहिल्यावर पुन्हा हा जो 0 आहे तो काय येईल, इथे भाज्यातील हा जो 0 आहे हा खाली येईल. मग 11च्या पाड्यामध्ये 90 येते का, बघा 11 9 केलं तर 99 येईल. म्हणून 11 8 करूया मुलांनो. 11 8 किती होईल,
व्हेरी गुड, 88 होईल. मग 88 89 90 इथे किती 2 शिल्लक राहणार आहे. पुन्हा हा जो आहे हा इथे खाली येईल, भाज्यातील 0 हा इथे खाली आला आहे. मग बघा 11 एक पुन्हा आपल्याला 11 एक 11 करावं लागेल मुलांनो. 11 एक 11 लिहावं लागेल इथे. मग बघा 20 मधून 11 गेल्यावर किती राहणार आहे? 9 शिल्लक राहणार आहे. समजा अजून याच्या समोर 0 दिले असते तर हे अजून हा भागाकार वाढला असता. बघा इथे 0 हा खाली आलेला आहे. मग 11 एक 11. आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 1 लिहू आणि बाकी 9 राहणार आहे. बघा आपण सुद्धा असंच केलं होतं. 20 मग 20 मधून 11 एक 11 गेल्यावर किती राहणार आहे मुलांनो? इथे 9 राहणार आहे. पुन्हा भाज्यातील हा जो 0 आहे इथे खाली येणार आहे. मग 11 8 88 मुलांनो, कारण 11 9 90 होतात का? नाही, 11 9 99 होतात. मग पुन्हा इथे बघा मुलांनो 99 मधून 88 गेल्यावर काय झालंय मुलांनो? 99 मध्ये 88 गेल्यावर 2 इथे शिल्लक राहणार आहे. पुन्हा हा भाज्यातील हा 0 इथे खाली येणार आहे आणि 20 बनणार आहे. बघूया आपण. आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 1 लिहूया आणि बाकी 9 लिहूया. म्हणून इथे बाकी आपलं किती आलेलं आहे? 20 मधून 11 गेल्यावर बाकी 9 लिहिलेलं आहे. आता भाज्यातील अजून एक 0 खाली घेऊया आणि 90 ला 11 ने भागूया. मग बघा पुन्हा इथे भाज्यातील हा जो एक 0 खाली आला आणि 9 च्या समोर 0 लावला तर 90 झालं. मग 90 ला 11 ने भागल्यावर 11 8 88 लिहिलेलं आहे आणि 90 मधून 88 गेल्यावर 2 बाकी राहणार आहे. बघा दशांश चिन्हाच्या 1 नंतर 8 लिहूया आणि बाकी 2 लिहूया. आता भाज्यातील अजून एक 0 खाली घेऊन भागाकार करूया आणि मग आपण इथे काय करूया मुलांनो? भागाकार करूया. आणि भागाकार केल्यावर पुन्हा 11 एक 11 करावं लागेल मुलांनो. इथे बघा 11 एक 11 इथे करावं लागणार आहे. किती उत्तर येईल मुलांनो? पुन्हा आपण समजा भागलं तर तेच क्रिया होणार आहे, म्हणून आपण काय करूया? दशांश चिन्हाच्या उजवीकडे 18 अंकाचा गट पुन्हा पुन्हा येत आहे. मग हाच अंक पुन्हा येणार आहे. समजा आपण केलं असतं मुलांनो, इथे 11 एक 11 आलं असतं मुलांनो. हा जो 0 आहे हा खाली आला होता. आता 11 एक 11 लिहूया. मग 20 मधून 11 गेल्यावर पुन्हा 9 शिल्लक राहणार आहे. समजा इथे 0 असता, हा पुन्हा 0 इथे खाली येईल, मग पुन्हा 90 होईल, मग पुन्हा 11 8 आपल्याला 11 8 88 करावं लागेल. पुन्हा इथे शिल्लक किती राहील? 2 राहील. पुन्हा समजा इथे 0 दिला, पुन्हा हा खाली येईल, 20 होईल. म्हणजे बघा 18 18 18 18 18 असं रिपीट होणार आहे. म्हणून इथे बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे 18 अंकाचा गट पुन्हा पुन्हा येत आहे. आपण आता बघितलं 18च्या नंतर पुन्हा 18 येतील, पुन्हा 18 येतील, म्हणून या गटावर आडवी रेघ देऊया. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? जो आपलं उत्तर जे आलेलं होतं तर त्यांनी 18 18 ही संख्या वारंवार येत आहे. ह्याच्या आधीच्या उदाहरणात आपण काय बघितलं? 1.666 वारंवार येत होतं, म्हणून आपण काय केलं होतं मुलांनो? 1.6 आणि 6 वर आपण डॉट दिला होता. पण इथे बघा पुन्हा 18 ही संख्या वारंवार ही संख्या येत आहे, म्हणून आपण 18 वर आडवी रेष देऊया. म्हणून इथे त्यांनी बघा 0.18 18 वर काय दिलेलं आहे? आडवी रेघ इथे दिलेली आहे. या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागा नंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग केला आहे. म्हणून इथे बघा या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग आपण इथे केलेला आहे मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांनो याचं आपलं उत्तर किती आलंय? 0.18 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा मुलांनो, परिमेय संख्यांचे दशांश रूप मध्ये वरील सर्व उदाहरणात भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही. आणि सगळ्याच याच्यात भागाकाराची क्रिया पूर्ण झाली का मुलांनो? नाही. दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकाचा समूह पुन्हा पुन्हा येतो, अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. तर बघा मुलांनो, आपण जसं बघितलं आहे की याच्या आधीच आपण जो गुणाकार भागलं तेव्हा काय आलं होतं? 0.18 हे असं वारंवार येत होतं. तर आपण तेव्हा त्याला काय म्हणतात? आवर्ती दशांश म्हणतात मुलांनो. ज्या दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच एक अंक पुन्हा पुन्हा येतो तर त्यावर आपण टिंब मांडतो. तर बघा मुलांनो, जसं इथे आपल्याला दाखवलेलं आहे की इथे 2.1/3 त्याचं बघा
ही जी 3 संख्या काय आहे, वारंवार आलेली आहे मुलांनो, म्हणून याला आपण काय केलेलं आहे, 3 वारंवार आली म्हणून यांनी काय केलेलं आहे, 3 वर टिंब दिलेला आहे. आणि समजा आपण याच्या आधीचं बघितलं तर याच्यावर 1 8 1 8 ही वारंवार संख्या येत होती याच्या भागाकारामध्ये, म्हणून आपण याला कसं लिहिलं मुलांनो, 0.18 आणि याच्यावर आपण आडवी रेघ इथे दिली होती. तसेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकाचा गट पुन्हा पुन्हा येतो, इथे बघा अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येत आहे, तेव्हा त्या गटावर आपण आडवी रेघ देतो. अशा प्रकारे मुलांना इथे काय करतो, आपण आडवी रेघ इथे देतो. तर अशा प्रकारचे आपण उदाहरण याच्यावर आधारित बघितले आहेत मुलांनो, की सर्व उदाहरणामध्ये आपण काय बघितले, भागाकारांची क्रिया ही पूर्ण झालेली नाही, पूर्णपणे भाग गेलेला नाही. तर आपल्याला फक्त 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत मुलांनो, की समजा आपण कोणत्याही संख्यांचा भागाकार करतो आणि भागल्यावर बघा आपण समजा परिमेय संख्यांचे दशांश रूप लिहिताना त्यांचा भागाकार करतो आणि समजा एकच अंक वारंवार येत आहेत, आपण काय करायचं, त्या अंकावर टिंब द्यायचा. आणि समजा एखाद्या अंकाचा गट वारंवार येत आहे, तर जसं आता समजा असं अशा प्रकारे येत आहे, तर आपण काय करायचं, त्या संख्येच्या गटावर आडवी रेघ द्यायची. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे परिमेय संख्यांचा भागाकार कसा करतात हे आपण इथे बघितलं आहे. तर बघा मुलांनो, आपण आता बघणार आहोत परिमेय संख्यांचे दशांश रूप. तर बघा परिमेय संख्यांचे दशांश रूप मध्ये याच्यावर आधारित आपण काही उदाहरणे बघितली आहे आणि भागाकाराचे जे आपण उदाहरण बघितले होते, तर त्याच्यामध्ये बघा आपण बघितलं मुलांनो, की ज्या संख्यांना आपण भाग दिला तर पूर्ण निशेष असा भाग गेला का मुलांनो, नाही. तर वरील सर्व उदाहरणात भागाकारांची क्रिया कशी आहे मुलांनो, पूर्ण होत नाही. अशा आपण बघितलं जसं ह्याच्या आधीच्या उदाहरणात आपण भागाकार केला, तर भागाकार कसं मुलांनो, काही ठिकाणी 1.777 म्हणजे तोच एकच अंक वारंवार रिपीट झाला. काही अंकांचा आपण भागाकार केला तर जसं 0.1818 म्हणजे एक अंक वारंवार रिपीट झाला. तर त्याच्यासाठी आपण बघा मुलांनो, समजा काय होते आपण ते बघितलं आहे. तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकांचा समूह पुन्हा पुन्हा येतो, अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. तर बघा मुलांनो, दशांश चिन्हाच्या उजवीकडे समजा एकच अंक वारंवार येत असेल तर आपण काय म्हणतो, त्या अशा अपूर्णांकाला आपण म्हणतो आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. ज्या दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाचा उजवीकडे एकच अंक पुन्हा पुन्हा येतो त्यावर टिंब मांडतात. त्यावर आपण काय दिलं होतं मुलांना, टिंब दिलं होतं. जसं बघा 2.1/3, तर याचा आपण भागाकार केला म्हणजे बघा 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजे 7/3. 7/3चा आपण भागाकार केला होता, त्याचं उत्तर कसं आलं होतं मुलांनो, 2 दशांश चिन्ह 3 3 3 3 म्हणजे हा एक अंक कसा वारंवार येत होता. मग आपण काय केलं होतं, याचं उत्तर लिहिताना आपण 2 दशांश चिन्ह 3 आणि 3 हा अंक वारंवार येत असल्यामुळे त्याच्या वर आपण काय दिलं होतं मुलांनो, टिंब दिला होता. तसेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकाचा गट, समजा एक अंक वारंवार रिपीट आला तर आपण त्या अंकावर टिंब देतो, पण अंकांचा गट समजा पुन्हा वारंवार आला तर त्याच्यावरती आपण काय देतो, आडवी रेषा देतो. तर बघा त्या गटावर आपण आडवी रेघ देतो. जसं 2/11 मुलांनो, 2/11 केलं तर आपलं उत्तर किती आलं होतं, 0.1818 म्हणजे 18 हा जो अंक आहे, हा संख्यांचा जो गट आहे तो कसा वारंवार रिपीट झाला होता मुलांनो. तर अशा वेळेस आपण याचं काय करूया, लिहिताना 0 दशांश चिन्ह जसा 1 8 18 हा संख्या जी आहे ती वारंवार रिपीट झाली, ह्या संख्यांचा जो गट आहे तो वारंवार रिपीट झाला म्हणून त्याच्यावरती आपण काय केली, आडवी रेघ दिली. जसं बघा मुलांनो 5/6 केलं म्हणजे 5/6, तर याचं उत्तर कसं आलं होतं मुलांना, आपलं 0.8333333. बघा हा 3 अंक हा वारंवार आला होता म्हणून याच्यावर आपण एक टिंब दिलेला आहे. तर बघा हे 2 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायचं जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा. तर आता याच्यावरून लक्षात काय ठेवायचंय मुलांनो, की काही परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित, काही परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित, तर काही परिमेय संख्यांचे दशांश रूप कसे असते, आवर्ती असते, म्हणजे वारंवार तेच येते. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. तर बघा मुलांनो, याच्यावर आधारित आपण काही उदाहरणे सोडवूया. जसं बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 13/4 म्हणजे बघा 13 भागीला आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, इथे
13/4 आहे. याला आपण काय करूया, म्हणजे इथे 13 घेऊया आणि 13ला आपण काय करूया मुलांनो, इथे 4 ने भागूया. तर बघा याला आपण आधी कसं लिहूया मुलांनो, याला आधी लिहिताना आपण 13ला आपण कसं लिहू शकतो मुलांनो, 13 ह्या संख्येला आपण 13.0 लिहू शकतो. दशांश रूपात याचं रूपांतर करूया किंवा याला आपण 13.0च्या नंतर आपण कितीही शून्य देऊ शकतो. म्हणून इथे बघा आपल्याला हवे तेवढे आपण शून्य देऊ शकतो. तर बघा आता आपण याला 13.000 भागीला आपण 4 करूया मुलांनो. बघा याला 4 ने भागल्यावर काय उत्तर येते, तर आपण 4 ने याला भाज्याला भागूया 13.000. तर बघा 4च्या पाड्यामध्ये 13 येतात का मुलांनो, नाही. म्हणून 4च्या जवळची संख्या आपण बघूया. जसं 4 1 4, 4 2 8, 4 3 12. बघा म्हणून इथे आपण 4 3 12 लिहूया मुलांनो. मग बघा 13 मधून 12 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे, बाकी 1 आलेला आहे. आणि इथे 13 नंतर दशांश चिन्ह असल्यामुळे आपण इथे 3 नंतर सुद्धा काय देऊया, दशांश चिन्ह देऊया. आणि जो भाज्याचा शून्य आहे तो काय येईल मुलांनो, इथे खाली येणार आहे. बघा हा जो भाज्याचा शून्य आहे तो इथे खाली आला. आणि इथे काय बनलं मुलांनो, 10 बाकी राहिलेला आहे. आता 10 बाकी राहिलेला आहे, तर 10ला आपण पुन्हा 4 ने भागूया मुलांनो. तर बघा 4च्या फळ्यामध्ये 10 येते का, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. मग बघा आपण काय करूया, इथे 4 2, व्हेरी गुड, 4 2 8 लिहूया मुलांनो. मग आता इथे बघा मुलांनो, 10 मधून 8 गेल्यावर किती बाकी राहणार आहे, 2 बाकी राहणार आहे. मग पुन्हा इथे जो भाज्याचा शून्य आहे तो इथे खाली येणार आहे. आता किती झालं मुलांनो, 20 झालेला आहे, 20 झालेला आहे. मग 4च्या फळ्यामध्ये 20 किंवा 20च्या जवळची संख्या येते का, तर बघा 4 5 20 आणि 20 मधून 20 गेल्यावर बाकी इथे शून्य आलेला आहे. म्हणजे बघा निशेष भाग गेलेला आहे. इथे याचं उत्तर किती आलं, 3.25 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आय होप मुलांनो तुम्हाला हा भागाकार समजला असेल कसा आपण केला. तर बघा आधी आपण 13 आहे, 13ला आपण काय केलं, 13.0 दिला. आपल्याला हवे तेवढे आपण दशांश चिन्हानंतर शून्य देऊ शकतो. मग आपण 13ला 4 ने भागलं. मग बघा 4 3 12 आलेला आहे मुलांनो. 13 मधून 12 गेल्यावर 1 बाकी राहणार आहे. भाज्यामधला जो शून्य आहे तो इथे खाली आलेला आहे, म्हणजे इथे 10 बनलेला आहे. मग बघा 3 नंतर आपण इथे दशांश चिन्ह दिलेला आहे, कारण 13 नंतर दशांश चिन्ह आहे म्हणून एक संख्येनंतर आपण दशांश चिन्ह इथे दिलेलं आहे. आता 4च्या फाड्यामध्ये बघा 10 येते का, नाही. म्हणून 10च्या जवळची संख्या जी आहे बघा 4 2 8 आलेला आहे मुलांनो. त्याच्यानंतर बघा 10 मधून 8 गेल्यावर 2 बाकी राहणार आहे. मग इथे पुन्हा भाज्यातला जो शून्य आहे तो खाली येणार आहे, म्हणजे 4 5 20 आणि 20 मधून 20 गेल्यावर शून्य राहणार आहे. तर बघा मुलांना आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे, 3.25 हे आपलं उत्तर आहे. तर बघूया मुलांनो याची उकल आपण बघूया. बघा 13 बरोबर 13.0 आपण इथे अपूर्णांकी भागाकारानंतर कितीही शून्य आपल्याला इथे देता येते. त्याच्यानंतर बघा भागाकाराची क्रिया आता बघूया आपण. 13ला 4 ने भागल्यावर 3चा भाग लागला आणि बाकी किती येईल, इथे 1 येणार आहे. बाकी 1 आल्यावर भाज्यातला हा शून्य काय येईल, खाली आलेला आहे. मग बघा बाकी 1च्या पुढे भाज्यातील शून्य लिहून 10ला आपण आता 4 ने भागले आहे. मग आता येणारा भागाकार किती येईल, 4 2 8, म्हणून इथे आपण 2 लिहिलेला आहे. मग आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 2 लिहूया. आणि बाकी इथे आपण किती लिहिलंय मुलांनो, बाकी इथे 2 लिहिलेला आहे. आता बाकी 2 लिहिल्यानंतर बघा मुलांनो भाज्यातला हा जो शून्य आहे तो इथे खाली येईल. आणि इथे किती झालेला आहे, 10 मधून 8 गेल्यावर 2 राहणार आहे आणि हा शून्य खाली आला म्हणजे 20. हे बघा प्रॉपर इथे लिहिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सोडवताना सांगितलं आहे मुलांनो. बघा इथे 2 पाहिजे होते मुलांनो. हे इथे आपलं इथे 3 मधून 2 गेल्यावर इथे 1 राहायला पाहिजे होता. मग हा इथे शून्य आला असता. मग 10 दुने इथे मुलांनो 8 झालं असतं. मग इथे 10 मधून 8 गेल्यावर 2. मग पुन्हा हा शून्य इथे खाली आला असता 20. मग 4 5 20 झाले असते मुलांनो.
अशा प्रकारे म्हणजे मांडणी व्यवस्थित हे केली नाहीये. मांडणी कशी मुलांना व्यवस्थित पाहिजे. आता तुम्हाला सवय झाली आहे मुलांनो, म्हणजे मांडणी करताना बरोबर त्याच्या खाली मांडणी आपण करायची. आणि बघा आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 2 लिहू, म्हणून इथे 2 लिहिलेला आहे. आणि भाज्यातलं शून्य कसा खाली आलेला आहे. आणि अजून एक शून्य खाली घेऊन परत 20 ला 4 ने भागूया. आणि 4 पंचे किती होते? 20 होते. बाकी शून्य उरते. आणि या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागाकारानंतर लिहिलेला शून्याचा उपयोग केला आहे, म्हणून याचं उत्तर किती आलं आहे? 3 दशांश चिन्ह 25 हे उत्तर आलेलं आहे.